हॅलो स्टुडंट, बघा आपण अगोदर सेक्शनमध्ये बघितलं की कशा प्रकारे एखादा ऑर्गॅनिझम एखाद्या एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये सर्वाईव्ह करतो, कशी त्याची पॉप्युलेशन इन्क्रीज करतो आणि त्याच्यानंतर कशी ती गोष्ट रिस्पॉन्सिबल असते एखाद्या इकोसिस्टीमसाठी किंवा कशी फेवरेबल ठरते. देन वेगवेगळ्या प्रकारे जे काही इन्व्हायरमेंटचा जसं चेंज होतो तसं प्रकारे त्यांची वाढ होत असते. त्याच प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी किंवा जे काही आपण मेजर अबायोटिक फॅक्टर बघितले, हे सगळे मेजर अबायोटिक फॅक्टर जसं की टेम्परेचर, वॉटर, लाईट अँड सॉइल कसे रिस्पॉन्सिबल असतात किंवा कसे ते कारणीभूत ठरतात एखाद्या ऑर्गॅनिझमच्या ग्रोथसाठी. किंवा एखादा जर का ऑर्गॅनिझम एखाद्या ठिकाणी जर का ग्रोथ करत असेल, मग तो प्लांट असू शकतो किंवा तो एखादा ॲनिमल असू शकतो, त्याच्यावरती ते कसे इफेक्ट करतात, त्या इफेक्टमुळं त्या ऑर्गॅनिझममध्ये वेगवेगळे जे काही चेंजेस होत असतात ते चेंजेस ॲज अ रिस्पॉन्सेस टू अबायोटिक फॅक्टर आपल्या या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला बघायचे आहेत की आपल्या ह्या आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे, बघा हेडिंग पॉईंट काय म्हणतो की रिस्पॉन्सेस टू अबायोटिक फॅक्टर. त्या अगोदर आपल्याला थोडक्यात लक्षात घ्यावं लागेल किंवा आपण इथं रिमेंबर करू त्या गोष्टीला काय की ते फॅक्टर्स कोणकोणते आहेत. जसं की आपण म्हणलो काय टेम्परेचर, देन वॉटर, देन लाईट अँड सॉइल. ठीक आहे, आपल्याला ह्या चारी गोष्टी लक्षात ठेवावं लागेल किंवा हे जे काही मेजर अबायोटिक फॅक्टर आहे हे लक्षात ठेवावं लागतील का, कारण की याच्याच बेसिसवरती जे काही ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ होत असती ती डिपेंड करते किंवा त्या ऑर्गॅनिझमला त्या ठिकाणी कसं सर्वाईव्ह करायचंय, कसं रिप्रोडक्शन करायचंय किंवा कशी पॉप्युलेशन इन्क्रीज करायची आहे, ती ह्या सगळ्या गोष्टी जे काय असती आधारित असती. या सगळ्या गोष्टींचा जो काही एक इफेक्ट असतो त्याच्या अगेन्स्ट एखादा ऑर्गॅनिझम कसा रिस्पॉन्स करतो ते थोडक्यात आपल्याला या पॉईंटमध्ये शिकायचं आहे. बघा हे शिकण्या अगोदर आपल्याला माहिती आहे काय की अबायोटिक फॅक्टर्स कोणकोणते. जनरली जे काही ऑर्गॅनिझम्स असणार आहेत त्या ऑर्गॅनिझम्स आपण कम्पेअर करू एखाद्या कोल्ड रिजन मध्ये सारखं समजा. ठीक आहे, देन कुठेतरी हाय टेम्परेचरचं रिजन असणार जसं की डेझर्ट वगैरे असणार आहे. ठीक, ह्या दोन्ही गोष्टीला आपण कम्पेअर करणार आहे. त्या अगोदरच ह्या आपल्या मेजर पॉईंटचा किंवा जे आपला पॉईंट आहे दॅट इज रिस्पॉन्सेस टू अबायोटिक फॅक्टर, त्यासाठी एक छोटासा ग्राफ आहे. तो ग्राफ अगोदर आपण ड्रॉ करू का, कारण की त्या ग्राफच्या बेसिसवरतीच आपल्याला थोडंसं डिस्क्राईब करता येईल आपला हाचा पॉईंट. बघा ग्राफमध्ये नेहमी आपण सांगत असतो दोन ऍक्सिस महत्वाचे असतात. जसं की आपण जनरली इंडिकेट करत असतो ही समोरची किंवा ओबीची काय असते त्याला म्हणतो आपण वाय ऍक्सिस, देन ही जी असते आपली कोणती एक्स ऍक्सिस. तर ह्या ऍक्सिस वरती काय डिनोट केलेलं आहे त्या गोष्टी मध्ये असतात. आपण या ठिकाणी घेणार आहोत इंटरनल इन्व्हायरमेंट, या ठिकाणी घेणार आहोत एक्सटर्नल इन्व्हायरमेंट. एक्सटर्नल अँड इंटरनल इन्व्हायरमेंट. ठीक आहे, देन या दोन गोष्टीच्या बेसिसवर आपल्याला सांगायचं आहे काय की दोन वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमची ग्रोथ कशी होती. दोन ऑर्गॅनिझम कोणकोणते, तर त्यामध्ये आपण फर्स्ट सांगणार की असा ऑर्गॅनिझम की तो एका पर्टिक्युलर लाईनला काय असतो स्टेबल असतो, मग त्या ठिकाणची कंडिशन कोणती असो. ठीक आहे, मग आपण हाय टेम्परेचर कंडिशन असो किंवा लो टेम्परेचर कंडिशन असो, त्या ठिकाणी तो कसा असतो स्टेबल असतो. म्हणजेच एक्सटर्नल कंडिशन कशीही असली तरी तो त्याच्या जागी काय असतो फिक्स असतो. अशा या कंडिशन मध्ये असणाऱ्या त्या ऑर्गॅनिझमला आपण म्हणू रेग्युलेट करणारे ऑर्गॅनिझम, दॅट इज रेग्युलेट. ठीक आहे, किंवा त्याला आपण रेग्युलेटर सुद्धा म्हणू शकतो की रेग्युलेटर करणारे किंवा रेग्युलेट करणारे ऑर्गॅनिझम. देन असे ऑर्गॅनिझम्स असतात की ते जसं एक्सटर्नल कंडिशन किंवा एक्सटर्नल इन्व्हायरमेंट चेंज होईल तशी तशी त्यांच्या बॉडीमध्ये सुद्धा इन्व्हायरमेंट जे काय असणार आहे ते काय होत असतं चेंज होत असतं. त्यांना म्हणून आपण कन्फॉर्मर्स, त्याला आपण काय म्हणायचं कन्फॉर्मर्स मीन्स व्हॉट. जर का एक्सटर्नल कंडिशन चेंज होत असेल त्याच्या अकॉर्डिंग ते स्वतःमध्ये सुद्धा काय करत असतात बदल करत असतात, त्यांना म्हणून आपण काय कन्फॉर्मर्स. देन बरेचसे असे ऑर्गॅनिझम्स असतात की ते काही लेवल पर्यंतच फक्त त्यांच्या बॉडीचं जे काही टेम्परेचर असणार आहे, इंटरनल जे काही टेम्परेचर असणार आहे ते चेंज करतात. देन एक पर्टिक्युलर लेवल जर का आली तर त्याच्यानंतर ते काय करू शकणार नाही किंवा ते काय करत नसतात चेंज करत नसतात त्यांच्या बॉडीमध्ये. अशा मिडल किंवा आपण म्हणू मिडल पॉइंटला किंवा एक मिडल ऑर्गॅनिझमला असं म्हणणार आपण की पार्शियल रेग्युलेटर्स किंवा पार्शियल रेग्युलेट म्हणून. ठीक आहे, म्हणजे
कुठेतरी ते कन्फॉर्मर मध्ये सुद्धा मोडतायत आणि कुठेतरी ते रेग्युलर मध्ये सुद्धा मोडतायत, तर म्हणून आपण त्याला काय म्हणलो, पार्शियल रेग्युलेटर्स. देन बघा आता आपण असे वर्ड्स काय यूज केले किंवा या वर्ड्सच्या मागचा मिनिंग एक्झॅक्ट काय आहे. आता ही जी कम्प्लीट ग्राफ आहे हा रिप्रेझेंट करतो, किंवा आपण असं म्हणू की इट इज, किंवा डायरेक्ट आपण असं लिहिणार की रिस्पॉन्सेस किंवा ऑर्गॅनिमिक रिस्पॉन्सेस. या ग्राफला आपण काय म्हणणार, ऑर्गॅनिमिक रिस्पॉन्सेस. म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम कसा रिस्पॉन्स करतो आपल्या या एक्सटर्नल किंवा इंटरनल इन्व्हायरमेंटचा किंवा एक्सटर्नल इन्व्हायरमेंटचा जे काही इफेक्ट असणार, मीन्स व्हॉट अबायोटिक फॅक्टर जो काही रिस्पॉन्स असणार आहे त्याच्या अकॉर्डिंग टू ते कसे चेंज करतात, किंवा कोणता ऑर्गॅनिझम चेंज करू शकतो किंवा कोणता ऑर्गॅनिझम काय करू शकणार नाही, चेंज करू शकणार नाही त्याच्या बॉडीमध्ये, त्याच्या अकॉर्डिंग टू त्याची काय असणारी पर्टिक्युलर ग्रोथ असणार आहे. म्हणजेच अबायोटिक फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहे एखाद्या ऑर्गॅनिझमला एखाद्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट मध्ये ग्रो करायला किंवा एखाद्या पर्टिक्युलर हॅबिटॅट मध्ये ग्रो करायला. आता आपण कन्सिडर करणार आहे काय की एक पर्टिक्युलर हॅबिटॅट, ठीक आहे, आपण काय करतोय, एक टी हॅबिटॅट आहे किंवा ए हॅबिटॅट म्हणून आहे कन्सिडर करतोय. या ए हॅबिटॅटला आपण अगेन दुसऱ्या एखाद्या हॅबिटॅट सोबत काय करू शकतो, कम्पेअर करू शकतो, ठीक आहे. जसं जसं आपण डिफरंट हॅबिटॅट बघू तसं तसं आपल्याला त्या ठिकाणची जी काही डायव्हर्सिटी असणार आहे किंवा ऑर्गॅनिझमची जी काही डिफरन्शिएशन असणार किंवा जे काही स्पेस असणार आहे ते आपल्याला काय बघायला मिळतात, वेगळ्या बघायला मिळतात. याचं जे काही कारण असणार आहे ते कारणच म्हणजे काय असणार आहे, आपले हे मेजर अबायोटिक फॅक्टर्स. बघा मग आता आपण कन्सिडर करतोय की जो ए वाला रिजन आहे तो ए वाला रिजन आपण कन्सिडर करणार की कोल्ड रिजन, जसं की अंटार्क्टिका वगैरे जे काही रिजन असणार आहेत ते रिजन दॅट इज कोल्डर रिजन. त्याच्याच अगेन्स्ट मध्ये आपण कन्सिडर करणार आहे आपले डेझर्ट रिजन, म्हणजे ज्या ठिकाणी जास्त टेम्परेचर असतं ती गोष्ट, डेझर्ट कंडिशन, ठीक आहे. म्हणजे बघा आता दोन वेगवेगळ्या हॅबिटॅट असणारे, दोन वेगवेगळ्या इकोसिस्टम्स असणारे किंवा दोन वेगळे एरिया आपण दाखवले आहेत की ह्या एरियामध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स राहतात ते जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्या एक्सटर्नल कंडिशनला किंवा एक्सटर्नल कंडिशन सोबत फाईट करून त्या ठिकाणी करत असतात, स्वतःची ग्रोथ करत असतात, त्या ठिकाणी काय करत असतात ते स्वतःला इन्क्रीज करत असतात किंवा त्या ठिकाणी ते सर्वाइव्ह करण्यासाठी त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन करत असतात. मीन्स व्हॉट इंटरनल जे काही एन्व्हायरमेंट असणार आहे त्याच्यामध्ये नेहमी ते चेंजेस करत असतात अकॉर्डिंग टू द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. आपण त्याला इंटरनल कंडिशन म्हणून किंवा इंटरनल किंवा एक्सटर्नल फिजिओलॉजी, नंतर देन इंटरनल फिजियोलॉजिकल कंडिशन मीन्स व्हॉट एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, ठीक आहे, आणि फिजिकल कंडिशन मीन्स व्हॉट इंटरनल एन्व्हायरमेंट. म्हणजे असंच जे काही बेसिक डिफरन्स आहे हा फक्त असाच डिफरन्स आहे की इंटरनल कंडिशन म्हटलं किंवा इंटरनल एन्व्हायरमेंट म्हटलं की एखाद्या ऑर्गॅनिझमचं जे काही इंटरनल प्रोसेस असणार आहे, जसं की आपण म्हणतो बायोकेमिकल प्रोसेस, बायोकेमिकल रिएक्शन्स, मेटाबॉलिक रिएक्शन्स, या सगळ्या रिएक्शन्स रिस्पॉन्सिबल असतात त्या ऑर्गॅनिझम मध्ये चेंजेस निर्माण करायला. पण ह्या सगळ्या चेंजेस कशामुळे होतोय, तर एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमुळे होतोय, म्हणजेच काय अबायोटिक फॅक्टरमुळे होतोय. बघा मग आपण काय म्हणतोय की जर काय एखादा इथं हा बियर असेल तर या बियरची जी काही कंडिशन असणार आहे, ठीक आहे, बियरची कंडिशन मीन्स व्हॉट, बियर किती मोठा असणार आहे अकॉर्डिंग टू एरिया. या एरियामध्ये किंवा या ठिकाणी जर आपण दुसरी एखादी इकोसिस्टीम घेतली तर या इकोसिस्टीम मध्ये जी काही बियरची साईज असणार आहे ती डिफरंट असणार आहे, बियरचे जो काही शेप वगैरे असणार आहे, बियरचे जे काही कम्प्लीट स्ट्रक्चर असणार आहे ते टोटली डिफरंट असणार आहे आपल्या या कोल्डर रिजन मधलं किंवा त्या अंटार्क्टिक रिजन मधलं. म्हणजेच हा बदल कशामुळे झाला, तर हा बदल फक्त कशामुळे झाला, तिथे असणाऱ्या त्या कंडिशन्समुळे, ठीक आहे. बघा आता एक अजून गोष्ट तुम्हाला माहित असेल की जे काही असे कोल्ड रिजन असतात तर त्या कोल्ड रिजन मध्ये कधीच आपल्याला स्मॉल ऑर्गॅनिझम बघायला मिळत नाही. जनरली ते सगळे ऑर्गॅनिझम कसे असतात, लार्ज असतात. पण डेझर्ट असेल किंवा अदर जे काही फॉरेस्ट इकोसिस्टम असतात तर त्या फॉरेस्ट इकोसिस्टम मध्ये आपल्याला स्मॉल पासून तर लार्ज ॲनिमल्स किंवा प्लांट्स व्हरायटी आपल्याला बघायला मिळत असतात. तर मग हे जे काही चेंजेस आहेत तर हे चेंजेस फक्त आपल्या अबायोटिक फॅक्टरमुळेच असतात, ठीक आहे. बघा आपण थोडक्यात ग्राफला डिस्क्राईब केलं, देन हा ग्राफच्या बेसिस आपण काय म्हणतोय की आपला हा मेन अबायोटिक फॅक्टर जो काही पॉईंट आहे तो काय करणार आहोत, डिस्क्राईब करणार आहोत. बघा यामध्ये जर का सांगायचं झालं तर आपण म्हणणार की एखादा ऑर्गॅनिझम आहे तो ऑर्गॅनिझम कसं त्याचं जे काही इंटरनल इन्व्हायरमेंट आहे किंवा इंटरनल जे काही कंडिशन असणार आहे ती रेग्युलेट करतो, ओके. बघा आपण एक्झाम्पल सुद्धा घेऊ शकतो एखाद्या बॉयचं किंवा एखाद्या गर्लचं. आपण घेतला हा एक्स फॅक्टर किंवा एक्स बॉय, कन्सिडर करा हा काय एक्स बॉय आहे. हा एक्स बॉय अकॉर्डिंग टू टेम्परेचर
अकॉर्डिंग टू एक्सटर्नल कंडिशन त्याच्या बॉडीमध्ये काय होत असतो, चेंजेस करत असतो. जर का आपण ह्या बॉयची इफिशियन्सी बघितली, तो इफिशियन्सी मी 25 डिग्री सेल्सिअस वरती हा गुड किंवा एक कॉन्स्टंट रोल प्ले करत असतो, असं म्हणून आपण काय करतोय, कॉन्स्टंट रोल प्ले करतोय. म्हणजे जर का इतकं टेम्परेचर असेल 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर काय असेल, तर त्याची जी काही इफिशियन्सी असणार आहे एखादं वर्क करण्याची ती खूप छान असते. जर का टेम्परेचर लो होतंय किंवा टेम्परेचर हाय होतंय, तर या कंडिशन मध्ये तो काय करू शकणार नाही, त्याची इतकीच किंवा 100% इफिशियन्सी दाखवू शकणार नाही. म्हणजे आता काय होतंय की जे काही टेम्परेचर इन्क्रीज किंवा डिक्रीज होतंय त्याच्या कामावरती किंवा त्याच्या वर्कवरती काय होतंय, तो इफेक्ट पडतोय. तो इफेक्ट का पडतोय, कारण की काय होतंय, अबायोटिक फॅक्टर त्याला कारणीभूत ठरतोय, त्याला काय करण्यासाठी, त्याची इफिशियन्सी कमी किंवा जास्त करण्यासाठी. देन बघा सेकंड थिंग आपण सांगू काय, की जर का याची इफिशियन्सी त्याला जर का टिकून ठेवायची असेल, तर तो फर्स्ट कंडिशन इफ टेम्परेचर हाय, काय म्हणतो आपण, इफ टेम्परेचर हाय, जर का टेम्परेचर हाय होत असेल तर हा गुड इफिशियन्सी दाखवणार नाही किंवा गुड किंवा कॉन्स्टंट एक त्याचा रोल प्ले करणार नाही, त्याचं कार्य करणार नाही. पण टेम्परेचर जर का त्याला टिकून ठेवायचं असेल तर तो त्या ठिकाणी आर्टिफिशियली काय करू शकतो, टेम्परेचरला किंवा हाय टेम्परेचरला कन्व्हर्ट करू शकतो, कशामध्ये, आपल्या लो टेम्परेचर मध्ये. मग जर का त्याला असं करायचं असेल तर तो काय करू शकतो, त्या ठिकाणी एसीचा उपयोग करू शकतो किंवा त्या ठिकाणी कूलर लावून तो त्या ठिकाणचं किंवा जे काही एक्सटर्नल इन्व्हायरमेंट असणारे किंवा एक्सटर्नल जे काही टेम्परेचर असणार आहे तो कमी करेल, ज्यामुळे त्याच्या बॉडीचं सुद्धा काय होईल, टेम्परेचर कमी होईल. ठीक आहे, म्हणजेच जे काही 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे त्या पर्सनचं किंवा त्या एक्स बॉयचं हे काय इंटरनल टेम्परेचर आहे. जसं आपण म्हणतो काय की ह्युमन बिंग जर का असेल किंवा आपण जर का असेल तर आपल्या बॉडीचे टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस असतं. आपण त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे एनर्जी काय करत असतो, खर्च करत असतो. किंवा असं म्हणतो आपण काय की बरेचसे ॲनिमल्स किंवा बरेचसे जसे जे काही रेप्टाइल्स वगैरे असणार आहेत, ठीक आहे, किंवा बियर सुद्धा एक कंडिशन यूज करतो, जसं की हायबर्नेशन कंडिशन. तुम्हाला मागे पण मी सांगितलं काय काय युनिटमध्ये की क्रोकोडाईल वगैरे काय करतात, हायबर्नेशन कंडिशन मध्ये जातात. का, कारण की त्यांना फक्त एकाच वेळेस किंवा त्या एक्सटर्नल इन्व्हायरमेंट मध्ये काय करत असतात, त्या ठिकाणी हायबर्नेशन कंडिशन मध्ये जात असतात. सेम कंडिशन आपण म्हणतो काय की जर का आपल्याला कोणत्याही टेम्परेचर मध्ये गुड इफिशियन्सी किंवा आपल्याला वर्किंग करायचं असेल तर आपल्या बॉडीचं टेम्परेचर नेहमी कसं असतं, टिकून राहतं. जर का तेवढं ते टिकून राहिलं तरच आपण 100% एखादं वर्क करू शकतो किंवा आपली कॉन्सिस्टन्सी आपण टिकून ठेवू शकतो. सेम आपण तीच गोष्टी सांगतोय काय की जर का हा एक्स बॉय असेल त्याच्या बॉडीचं टेम्परेचर जर का 25 डिग्री सेल्सिअस असेल किंवा इंटरनल जे काही इन्व्हायरमेंट असेल जर का 25 डिग्री सेल्सिअस असेल तर तो काय दाखवतो, गुड रोल प्ले करतो किंवा एक एफिशियन्सी तो दाखवत असतो 100%. पण बाय चान्स एक्सटर्नल इन्व्हायरमेंट जर का कमी झालं तर तो आर्टिफिशियली काय शकतो, त्या ठिकाणी एसी लावून किंवा कूलर लावून एक्सटर्नल इन्व्हायरमेंट कमी करण्याचा प्रयत्न करेल. जर का कमी झालं तर आपोआप त्याच्या बॉडीचे जे काही टेम्परेचर ते सुद्धा काय होईल, मेंटेन राहील आणि तो काय करू शकतो, त्याचा रोल इझिली प्ले करू शकतो. देन सेकंड कंडिशन जर का आपण सांगितली, इफ टेम्परेचर लो. बघा सेकंड कंडिशन काय म्हणतो आपण की टेम्परेचर का खूप लो झालं, कोल्ड टेम्परेचर का असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तो एक तर शॉवरिंग किंवा आपण त्याला म्हणणार त्या ठिकाणी तो एक्सरसाइज करून आपल्या बॉडीचे टेम्परेचर किंवा स्वतःच्या बॉडीचे टेम्परेचर तो काय करू शकतो, हाय करू शकतो. ठीक आहे, काय करू शकतो, हाय करू शकतो. कशाद्वारे, शॉवरिंग आणि एक्सरसाइज. बघा आपण बऱ्याच वेळेस थंडीच्या दिवसामध्ये किंवा विंटर सीझन मध्ये आपलं अंग असं थोडंसं लटलायला लागतं, आपलं अंग थोडंसं हलायला लागतं किंवा आपण म्हणतो काय ही एक प्रकारची मसल्सची एक्सरसाइज आहे की ज्यामुळे आपल्या बॉडीचं टेम्परेचर आपोआप इन्क्रीज होतं आणि जर का इन्क्रीज झालं इझिली ते टेम्परेचर मेंटेन होतं. आपण एक्झाम्पल घेतो फक्त ह्या एक्स बॉयचं, म्हणून आपण सांगणार काय की अगेन त्याचं टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस वर येणार आणि त्याची काय आपल्याला दिसणार, एक गुड किंवा कॉन्स्टंट रोल तो प्ले करताना दिसणार. जर का आपण आपलं जर का कन्सिडर केलं की आपण सांगणार 35 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर टिकून ठेवण्यासाठी सुद्धा आपल्या बॉडीमध्ये असे चेंजेस होत असतात. आपली बॉडी आपोआप त्या एक्सटर्नल फॅक्टर सोबत किंवा एक्सटर्नल अबायोटिक फॅक्टर सोबत रिस्पॉन्स करत असते की त्याच्या अगेन्स्ट ही ऍक्टिव्हिटी करत असते. म्हणजेच
शॉवरिंग होणं, एक्सरसाइज वगैरे करणं, ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत आर्टिफिशियली, किंवा एसी लावणं, कूलर लावून टेम्परेचर मेंटेन करणं, ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत आर्टिफिशियली आहेत. याचद्वारे सगळ्या काय होत असतात, एखादा ऑर्गॅनिझम रिस्पॉन्स करत असतो त्या एक्सटर्नल एन्व्हायरमेंट सोबत. देन आपण आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार की कसे रेग्युलेटर्स रेग्युलेट करत असतात किंवा त्या एक्सटर्नल एन्व्हायरमेंट सोबत मिळून जुळून घेतात. देन कन्फॉर्मर्सचा रोल काय आहे, कन्फॉर्मर्सचा रोल वेगवेगळ्या 2 प्रकारे पडत असतो, जसं की मायग्रेशन आणि सस्पेंड म्हणून. देन रेग्युलेटरचा रोल असा फक्त एक सिंगल रोल आहे किंवा आपण एक सिंगल शॉर्ट कन्सेप्ट बघणार आहोत. पण जे काही कन्फॉर्मर्स असतात त्याचं काय आहे 2 वेगळ्या प्रकारे आपण त्याला समजून घेणार आहोत आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू.